काँग्रेसचे खासदार कल्याण काळे लातूरमध्ये आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन खरं तर काँग्रेस आपली भूमिका जी आहे ती सांगते आहे. लोकसभेमध्ये जे काही विधेयक फेटाळलं गेलं एक प्रकारे, तर त्यावर तुमची भूमिका जी आहे सातत्यानं तुम्ही सांगत आहात. पण महिला विधेयकाच्या संदर्भाने काँग्रेसची काय आता पुढे भूमिका असणार आहे? महिला विधेयकाच्या संदर्भातली भूमिका काँग्रेसने वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. आदरणीय राहुल गांधी साहेबांनी हे विधेयक आणून यापूर्वीसुद्धा सभागृहामध्ये चर्चा केली होती आणि विरोधी पक्ष तेव्हा भारतीय जनता पक्ष होता, त्यांनी त्यावेळेला मतदान विरोधात करून हे विधेयक फेटाळून लावलं होतं. पुढे परत एकदा काँग्रेसनेच नरसिंहराव यांचं सरकार असताना हे बिल पारित करून घेतलं होतं. परंतु ते तरीसुद्धा त्यावेळेला आरक्षण देण्याच्या संदर्भात विरोधातली भूमिका कायम भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे. पुढे गेल्यानंतर आता 2023ला परत एकदा हे विधेयक आणलं आणि शेवटी त्यावेळेला एक मताने राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे विधेयक पारित करण्यात आलं आणि ते विधेयक पारित करून 100% आत्ता या 2024ला महिलांना आरक्षण द्या ही भूमिका काँग्रेस पक्षाचे प्रमुख आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी ऑन रेकॉर्ड पत्र देऊन पंतप्रधान महोदयाला कळवलं होतं. मंत्री गिरीश महाजन किंवा भाजपने जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये का महिलेचा जो संताप आहे तो पाहायला मिळाला, हीच भूमिका सामान्यांची आता असं वाटतं? अगदी खरं आहे. काय झालं आहे, यांची करणी आणि कथनी वेगळी आहे. यांच्या नीतीमध्ये लोकांच्या लक्षात आलं आहे यांचं बोलणं एक आहे आणि करणं दुसरं आहे. हे लक्षात आल्यामुळं विरोधी पक्षाला मिळालेला जो अधिकार आहे, संविधानाने दिलेला जो अधिकार आहे रस्त्यावर उतरून सत्ता पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्याचा, तोही अधिकार जर भारतीय जनता पक्ष घेऊन कुठं मोर्चे काढत असेल, त्यात एखादा मंत्री उतरत असेल, तर जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की आली की यांची नौटंकी आहे. आता यांना वेळीच धडा शिकवण्याची गरज आहे. भाजपाची अधोगती सुरू झाली असं वाटतं का? आणि काँग्रेसचे लोक जे भाजपमध्ये गेले होते त्यांना परतीचा जो प्रवास आहे तो सुरू करायला हवा असं वाटतं का? भाजपची अधोगती सुरू झाली का या प्रश्नाचं उत्तर आहे हो. त्याचं कारण असं की काल सभागृहामध्ये पहिल्यांदा एखादं विधेयक जर पडलं असेल तर ते लोकसभेमध्ये पडलेलं आहे. ही त्यांची फार मोठी पिछेहाट आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि जनतेच्या मनामध्ये काँग्रेसच्याबद्दल असा आदरभाव निर्माण झाला की जे घटनेमध्ये लिहून ठेवलं आहे ते त्यांना करायचं नाही आहे, म्हणून खऱ्या अर्थाने कालचा कायदा त्याने आणायचा प्रयत्न केला आहे आणि तो त्यांचा डाव हाणून पाडायचं काम विरोधकांनी आणि काँग्रेस पक्षाने केलं. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.